सर्व बहिणींना माझा नमस्कार। लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाचे अपडेट आहे। ऑक्टोबर महिन्यात काही महिलांना तब्बल 4,500 रुपये मिळाले होते आणि या महिन्यात जवळपास 2 कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत आणि काही महिलांच्या खात्यात पैसे हळूहळू जमा होत आहेत। या वर्षी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांच्या खात्यात भरघोस रक्कम जमा झाल्यामुळे त्यांची छान दिवाळी साजरी होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल 1,96,43,207 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला आहे। मात्र काही महिलांच्या खात्यात जमा झालेले पैसे बँकेने कापले आहेत, त्यामुळे महिलांना मोठा धक्का बसला होता। मात्र आता या महिलांना हे पैसे पुन्हा मिळणार आहेत। मिनिमम बॅलन्स न ठेवल्यामुळे बँकांनी खात्यातून कापलेले पैसे किंवा थकीत कर्जासारख्या कारणांमुळे वजा केले गेले होते आणि आता याबाबत महिला आणि बालविकास विभागाने तक्रारीची दखल घेतली आहे आणि आता महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी बँकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत, ज्यामुळे आता ज्या महिलांच्या खात्यातून कापले गेलेले पैसे आहेत ते पुन्हा एकदा त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। या निर्णयामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि यंदाची दिवाळी त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने आनंददायी ठरणार आहे। बहिणींनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।